राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम मुकुंद महाराज की जय सब संतन की जय सोमेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानायकौ जन्माद्यस्य त्वन्वयोदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्यकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र वेद्यं भागवती महामुनिकृते किं वा पररीश्वरा सद्यो हृद्यवर्जिते कल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुरसिका भुवि भावुकः यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृ पुत्रीति तन्मयतया तरो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् ईश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ज्ञानि महायोगुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनी आद्यत्रे जननी देवांची मस्तकहिया शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चाहं यजेतश्च यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथात्मः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावतिष्वनो प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञाय व्यतिरेकाभ्यां यस्य सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय हरी तैसी माझी मध्यम अवस्था नेने नेने संस्कृत ज्ञेची समर प्रबोध झाला वशिष्ठाचे वचनासाठी शिळा तरती सागरा पोटी श्रीपे विश्वामित्र वाक्य जान कौलिका स्वतंत्र स्वर्गस्थान अर्जन ज्ञानार्थ करिता नवल आज्ञेची सामर्थ्यता मी करुण रिघे जरी ग्रंथा तो ग्रंथार्थ मजात ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ता यांच्या पवित्र अशा समाधीस्थळी त्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतनाची सेवा पर्यंत आपला विषय असा आला. कालचा विषय आपला झाला नाथ महाराजांनी आपल्या हातात हा ग्रंथ कसा प्राप्त झाला याचा अर्थार्थ पाहण्यासाठी
यावर प्रवचनासाठी आपण प्रवृत्त का झालो, असे प्रवृत्त का झालो याचा विचार नाथ सांगत असताना चंद्रगिरी नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेली चंद्रावती नगरी नावाचं जे ब्राह्मण विद्वत रत्न होते, त्यांच्या घरी जनार्दन स्वामीचा आणि आमचा अचानक असा सहवास, त्यांच्या घरी आमचा मुक्काम पडला. आणि चंद्रा नावाचे त्या विद्वान पंडितांना त्यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितला. तो विचार चालू होता, अन्योन्यम तत्प्रबोधनम. म्हणजे त्यांच्यामध्ये एकत्र जर आले तर त्यांच्यामध्ये काय चालतं, अन्योन्य संवाद चालतो, त्यामध्ये प्रबोधन चालतं, ज्ञानाचा विचार चालतो, ज्ञानाच्या गोष्टी चालतात आणि त्या ज्ञान गोष्टी. आणि तो सांगितल्यानंतर त्या चतुश्लोकी भागवताचा अर्थ, चतुश्लोकी भागवताचा भावार्थ नाथ महाराजांना सहज प्रफुल्लित प्रसन्न अवस्थेमध्ये नाथ महाराजांना आज्ञा केली. एका अरे तू सुद्धा आपल्या मराठी प्राकृत भाषेमध्ये या चतुश्लोकी भागवतार या संस्कृत ग्रंथावर, संस्कृत श्लोकांवर भाष्य कर, मराठी भाषेमध्ये भाषांतर कर. आता श्रवण तू केलेलंच आहे. नाथ महाराज म्हणतात की गुरूंनी आज्ञा तर केली, पण माझा जर विचार केला तर मनाशी म्हणतात माझा अधिकार अगदी सामान्य, मला संस्कृताचं तसं पाहिजे असं ज्ञान नाही, मी नेमका गुरुकुलामध्ये दाखल झालेला. आणि त्यामुळे म्हणजे हे कसं झालं माहितीये का, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर नेमकी व्याकरणाची परीक्षा दिली, प्रवेश परीक्षा दिली, नुसती गीतेची संहिता. आणि गावाकडे आल्यानंतर महाराजांनी सांगितलं कर कीर्तन. अजून 4 वर्षाचा अभ्यास बाकी आहे आणि कर कीर्तन. आता काय करणार याच्यात. अशी अवस्था जशी त्या मुलाची, नवीन विद्यार्थ्याची होती की कीर्तन करायला लावतात, त्या तशी अवस्था. नाथ महाराज म्हणतात मी नेमका गुरुकुलात गुरुग्रही गेलो, गुरूंची सेवा करायला लागलो. माझी मध्यम अवस्था, संस्कृताचं यथार्थ मला ज्ञान नाही. आणि त्यामध्ये नाथ महाराजांनी मला जनार्दन स्वामींनी मला काय केली, आज्ञा केली. परंतु संस्कृत ग्रंथ जर त्या ग्रंथाचा, संस्कृत पदाचा, शब्दाचा मी अर्थ जरी जाणत नसलो तरी सुद्धा, पण सामर्थ्य मात्र बाप आज्ञेची सामर्थ्यता. फार मोठं सामर्थ्य आहे. कोणाचं? आज्ञेचं. आज्ञा कोणाची? गुरुची. गुरुच्या आज्ञेमध्ये, जनार्दन स्वामींच्या आज्ञेचं सामर्थ्य असं आहे की वचने यथार्थ प्रबोध झाला. नुसतं जनार्दन स्वामींनी म्हटलं की एकनाथा यावर मराठी भाष्य कर, तेवढा उपयोग होऊन जनतेला, लोकांना, मलाही समाधान होऊन. गुरु आज्ञा म्हणून, गुरु प्रसन्नते करता नाथ महाराजांनी प्राकृत देश भाषा मराठी भाषेमध्ये सुरुवात करण्याकरता विचार करता, तर आज्ञेने नुसतं कानामध्ये शब्द पडल्याबरोबर व यथार्थ प्रबोध झाला. म्हणजे त्या सर्व माझ्या ठिकाणी मला जी शंका होती, मला जो अर्धवटपणा होता, तो गुरुकृपेने परिपूर्णत्वास पोहोचला. आणि ते जे ऐकलं होतं त्याचा नुसता अर्थच नाही, त्याचा नुसता अर्थच नाही, तर अर्थ विस्तार माझ्या समोर असा प्रगट व्हायला लागला. यथार्थ अर्थ मला समजायला लागला. कशाप्रमाणे? नाथ महाराज म्हणतात वशिष्ठाची वचनासाठी सूर्यमंडळी तपेसाठी शिळा तळती सागरा पोटी श्रीराम कृपा दृष्टी प्रतापे. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला, वशिष्ठाची वचनासाठी शाटी तळते. आपण काल विस्ताराने याचा कथाभाग पाहिला पुराणातला. दुसरा कथाभाग नाथ महाराज सांगतात की नुसतं वचन केलं तर काय झालं, शाटी आकाशात सूर्याप्रमाणे तळपायला लागली, म्हणजे प्रकाशमान तेजोमय झाली. त्याचप्रमाणे पुन्हा एक दृष्टांत पुराणातला याच्यातलं सांगतात. त्रेतायुगातला नाथ महाराज म्हणतात की तरती सागरा पोटी श्रीराम कृपा दृष्टी प्रतापे. सागरामध्ये दगड तरतात. दगड तरतात काय? नाही.
परंतु सागराच्या पोटी दगड तरले. प्रभू रामचंद्र लंकेत जाण्यासाठी सेतुबंधन केला त्यावेळेचा प्रसंग आहे. कथा सर्वांना माहिती आहे आणि म्हणून नुसता उल्लेख करणार आहे. नाथ महाराज म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी नुसतं त्या दगडांकडं पाहिलं आणि त्या दृष्टीच्या प्रतापानं दृष्टिक्षेपानं ते दगडाचे सर्वचे सर्व आश्चर्य, वानर सैन्य, सर्वचे सर्व मोठमोठाले डोंगर पर्वत दगड माते आणून यामध्ये समुद्रात टाकायचे. आणि आश्चर्य असं आहे, राघवे सागरात पाषाण तारिले. पुढचं तुकोबारायांचं महात्म्य आहे. तैसे तुकोबाचे अभंग रक्षेले. तैसे तुकोबरा तैसे अभंग रक्षेले. तुकोबराचं अभंग काय त्याप्रमाणे रक्षण झालं ते पुढचं आहे. परंतु राघवे सागरात पाषाण तारले. प्रभू रामचंद्राने ते पाषाण तारले आपल्याला माहिती आहे कथा भाग. व हा एक नुसतं कशाचा प्रताप, हा नुसती नजर टाकण्याचा. नजरेतही किती फरक असतो याचा विचार आपण मागे केला आहे. याचा विचार आपण मागे केलेला आहे. आता संपत आलं. आता पुन्हा त्याचा काय विचार करायचा. आता पुढचा विचार करायचा आहे आपल्याला मुक्ताईंच्या मनोगताचा. तो पाहू मुक्ताईंच्या मनोगताप्रमाणे पुढे. तर असं यथार्थ नाथ महाराज म्हणतात की त्यांची प्रभू रामचंद्राची फक्त दृष्टीचा हा प्रताप आहे. दुसरं सांगतात वचनासाठी. विश्वामित्र वाक्ये जान कौलिका स्वतंत्र स्वर्ग स्थान. तेवी मी एका जनार्दन गुरु कृपा पूर्ण ज्ञानार्थ करिता. नाथ महाराजांनी तिसरा दृष्टांत सांगितला पुराणातला. विश्वामित्र वाक्ये जाण. विश्वामित्राच्या वाक्यानं कौलिकाला स्वर्गात स्वतंत्र स्थान मिळालं. स्वर्गामध्ये कौलिकाला हा कौलिक कोण होता, विश्वामित्र कोण होते. विश्वामित्र हे ऋषी राजर्षी होऊन आणि त्याच्यानंतर काय झालं होतं, यांनी काल आपण पाहिलं ते ब्रह्मर्षी वशिष्ठ. तुम्ही थोडंसं पुढे सरका म्हणजे कसं समोर वक्ता याच्यात असं म्हणजे बरं बस स्वतः वक्ता म्हणजे. तर विश्वामित्र हे राजर्षी होते आणि ब्रह्मर्षी कोण होते, वशिष्ठ. त्यांनी सांगितलं साधना, त्याप्रमाणे मग विश्वामित्रांनी तपश्चर्या केली आणि हे विश्वामित्रांनी तपश्चर्या केल्यानंतर ते पुढे ब्रह्मर्षी आणि याचा पुढे विचार याच्यात आलेला. तर ते सुद्धा सामान्य नव्हते. प्रभू रामचंद्राचं गुरुत्व स्वीकारण्याचे गुरुत्व ज्यांच्याकडे आलं होतं त्यांच्याकडं त्याचे सामान्य अधिकाराचे होते नाही. विश्वामित्र सुद्धा सामान्य नव्हते. तर त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं की त्यांनी कौलिकाला स्वर्गात स्थान दिलं. आता काय आहे, ही कथा फार मोठी याच्यातली आहे. सूर्यवंशातले जे अनेक राजे होऊन गेले त्या सूर्यवंशामध्ये काही राजे याच्यामध्ये झाले. तर भागवतामध्ये नवम स्कंदामध्ये याचा विचार आला. नवम स्कंदामध्ये 2 वंशाचं वर्णन केलं प्रायः. म्हणजे पूर्वार्धामध्ये सूर्यवंशाचं आणि उत्तरार्धामध्ये चंद्रवंशाचं. आणि दशम स्कंदामध्ये चंद्रवंशातल्या एकाच याचं वर्णन केलं, भगवान गोपाल कृष्णाच्या सर्व क्रीडा. तर पूर्वार्धामध्ये सूर्यवंशाचं जे वर्णन करत होते त्या सूर्यवंशामध्ये वर्णन करत असताना जे काही अनेक राजे झाले. तर हा नवम स्कंदातला 7वा अध्याय. यामध्ये 7व्या नवस्कंदाच्या 5व्या अध्यायातल्या 7व्या अध्यायातल्या 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये या कौलिकाचं वर्णन आलं. हा कौलिक विश्वामित्रांनी कसं स्वर्गात पाठवला, कोण होता हा कौलिक. कौलिकाचा अर्थ, कौलिक शब्दाचा तसा जर अर्थ विचार केला तर कौलिक शब्दाचा अर्थ होतो कोळी, शूद्र, चांडाळ. आणि स्वर्गात जर जायचं असेल तर स्वर्गात जाण्यासाठी पुण्य पाहिजे. पुण्याशिवाय स्वर्गात जाता नाही का. शतमख संपत्ती स्वर्गीची. स्वर्गात जाण्यासाठी पुण्य पाहिजे. आणि हा तर चांडाळ शूद्राला स्वर्गात स्थान मिळालं. शूद्राला कुठे स्वर्गात जाता येते काय.
नाही जाता येत. गेला कसा, तर त्याचा विचार असा आहे. भागवतामध्ये वर्णन आलं की हा कौलिक मुळामध्ये सूर्यवंशातला सत्यव्रत नावाचा राजा होऊन गेला. याची कथा अशी आहे. कुकुत्स, सूर्यवंशातला कुकुत्स राजाचा पुत्र झाला. पुढे त्रसदस्यूचा अनरण्याचा हर्यश्वाचा मुलगा झाला अरुणाचा मुलगा झाला त्रिबंधन, आणि या त्रिबंधन राजाचा पुत्र सत्यव्रत नावाचा राजा तो हा झाला. आणि त्याचं प्रसिद्ध नाव सांगितलं की तुमचे चेहरे फुलतील. त्याचं नाव आहे, त्याला म्हणत होते त्रिशंकू. आलं लक्षात? त्याला त्रिशंकू म्हणून तो प्रसिद्ध झाला होता. नाव त्याचं सत्यव्रत. मग त्रिशंकू सत्यव्रत, तो सत्यव्रताला त्रिशंकू का म्हटलं गेलं, का प्रसिद्धी झाली, आणि त्याला चांडाळ का म्हटले, नाथ महाराजांनी चांडाळ काय दिले, तर याचा विचार असा आहे. भागवतकार सांगतात, तस्य सत्यव्रत पौत्रः त्रिशंकुरिति विश्रुतः प्राप्त चांडाल संशापात् गुरु कौशिक तेजसा शरीरगत स्वर्गम अद्यापि दिवि दृश्यते पतितो वा क्षीरादैव तेनैव स्तंभितो बलात्. असा या 2 श्लोकामध्ये या त्रिशंकू राजाचं चरित्र भगवान शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगितलं. 9व्या स्कंदाच्या 7व्या अध्यायामध्ये तस्य सत्यव्रत पुत्र, म्हणजे तस्य याचा विचार अगोदरच्या श्लोकामध्ये आला. तो सत्यव्रत त्रिबंधन, तस्य म्हणजे त्या त्रिबंधनाचा पुत्र कोण आहे, सत्यव्रत नावाचा हा राजा आहे. हा त्रिशंकू इति विश्रुतः, त्रिशंकू नावानं जगात प्रसिद्ध झाला, कीर्ती पावला. का याला त्रिशंकू म्हटलं गेलं, याचा विचार असा आहे. याचा तर तो विचार सांगायचा. प्राप्त चांडाल शापात गुरोर कौशिक तेजसः. काय झालं, प्राप्त चांडाल शापात, या सत्यव्रत राजाला त्याचे वडील जे त्रिबंधन वडील होते, म्हणजे त्रिबंधनाने त्याने मुलाला म्हणजे या सत्यव्रताला शाप दिला, जा तू चांडाळ होशील. का, तर शाप देण्याचं कारण असं होतं की आता हा कथाभाग फार विस्तार आहे. मी नुसतं मोजक्यामध्ये कथाभाग आपण महाभारतामध्ये पुन्हा विस्तारित पाहून घ्या. विवाहा करता एका ब्राह्मण कन्येचा विवाह चालू होता, आणि ती आता तुळशीचे लग्न चालू आहे किंवा तसा ब्राह्मण कन्येचा विवाह चालू होता. आणि ब्राह्मण कन्येचा विवाह चालू असताना या सत्यव्रत राजाने काय केलं, त्या ब्राह्मण कन्येला बहुल्यावर बसलेलं असताना पळवून नेलं. नवरीचा साज सर्व आहे. ब्राह्मण म्हणतात, आली लग्न घटी समीप नवरा. आपल्याला म्हणायचं नाही पूर्ण, असं सर्व झालेलं आहे. झाला आता अंतरपाटाते धरा असं सांगितलं. नवरीचे मामा, नरदेवाचे मामा, इकून बिना टोपीचे नवरीचे मामा, इकडे टोपीवाले नरदेवाचे मामा उभे राहिले. दोघं अंतरपाठ धरला, आणि एवढ्यात अंतरपाठ धरला, तेवढ्यामध्ये हा सत्यव्रत राजा आला आणि नवरीलाच उचलून घेऊन गेला अपहरणासारखं. आणि त्या ब्राह्मण कुळातल्या त्या कन्येला पळवल्यामुळे या त्रिबंधन राजाने आपल्याच मुलाला शाप दिला, जा तू चांडाळ होशील. काय घे शाप दिला, चांडाळ होशील. आणि मग त्या शापाने तो चांडाळ झाला, तो शूद्र कर्म करायला, चांडाळाचे कर्म करायला लागला. आता तो तसा झाल्यामुळे, चांडाळ झाल्यामुळे, आता त्याने त्याचे कुलगुरू जे होते ते विश्वामित्रांना प्रार्थना केली, गुरु महाराज झाला अपराध, पण यातून माझा काय करा, आता
उद्धार करा. यातून मला काहीतरी तारा झाली बा, मी क्षमा करतो, मला प्रायश्चित्त झालं, याच्यातलं मला याच्यातून करा. विश्वामित्रांचं तप होतं. कौशिका ते गुरु हो कौशिक तेजसा या गुरु असणारे कौशिक म्हणजे विश्वामित्र. या विश्वामित्रांनी काय केलं? सशरीरोगत स्वर्गम, या चांडाळ असणाऱ्या, चांडाळ कर्म करणाऱ्या याला, या चांडाळाला सुद्धा विश्वामित्राने तपस्तेज, आपल्या तपाच्या तेजाने काय केलं? सशरीरम स्वर्गम, शरीर हा गतम स्वर्ग, स्वर्गम गतः, स्वर्गाला पाठवलं स्वशरीर. याचं पुण्य नव्हतं, परंतु कशामुळे? चांडाळ झाल्यामुळे पुण्य समाप्त झालं. आणि म्हणून कौशिक यांनी विश्वामित्रांनी तपाच्या बळात त्याला शरीरासहित स्वर्गात पाठवलं. आता जिथले तिथले कायदे कानून असतात, त्या देशात तसं याच्यात कायदे कानूनानं चालावं लागतं. आता आपल्या देशातले तिकडे गेले तर व्हिसे पाहिजेत, तिकडे परवाने पाहिजेत, दुसऱ्या देशातले, नाहीतर मग ते काढून देतात. नुसते काढून देत नाही, आता सांगूच काय करतात. हंटर आणतात कुठं समजून घ्या, टिंब आणि काढून देतात. तसं हा शरीरानं स्वर्गात गेला, स्वर्गात पोहोचला. स्वशरीर या मानव देहानं घेऊन स्वर्गातल्या देवी देवतांना पाहिलं, हे पार्सल ही इथलं आपलं नाही ना, हे कसं काय आलं? गेलं ना ढकलून स्वर्गातून. देवांनी हा स्वर्गात गेला, तो पाणी स्वर्गात गेला, तर तिथून देवी देवतांनी काय, त्या देवांनी स्वर्गातल्या देवांनी ढकलून दिलं स्वर्गातून. स्वर्गातून ढकलून दिल्यावर काय झालं? हा पडला. पडताना गंमत अशी झाली की याचं शीर्षासन झालं, म्हणजे डोकं खाली आणि पाय वर, असं शीर्षासन झालं. आणि हात असे याच्यात, तो खाली यायला लागला, खाली पृथ्वीवर यायला लागला. वरून स्वर्गातल्या लोकांनी ढकलून दिलं आणि खाली यायला लागले. खालून इथं विश्वामित्रांनी पुन्हा आपलं तेज लावलं, तो तिथल्या तिथंच अटकला. वरून स्वर्गात येऊ देत नव्हते आणि हे खाली ऐकून हे येऊ देत नव्हते, त्याच्याकरता स्वर्गात. म्हणजे अशी ती कथा. याला त्रिशंक, याला अजून सुद्धा शुकाचार्य म्हणतात अद्यापि दिवी दृश्यते. अजून सुद्धा त्रिशंक आकाशात लटकुरामासारखं लटकेलेला आपल्याला दिसतो. आणि जुनी लोक दाखवत होते हे सप्तऋषीचं खटलं आहे, हे अमुक आहे, ते तमुक आहे. पूर्वी दाखवत होते. आकाशगंगेचं ज्ञान म्हाताऱ्यांना होतं, आता शाळेत गेलेल्या मुलांना पूर्ण माहिती नाही. कारण आमचे शिक्षक शिकवणारे शिक्षकांची ती तरा, आणि आमचे शाळेमध्ये शिकवत नाही. आणि पैसे कमवला, पगारा व्यतिरिक्त पैसे घेण्याकरता काय कुठं नेणारा एवढी हाव पैशाची करून? संसाराला पैसा लागत नाही असं नाही, परंतु आहे त्याच्यापेक्षा वाजवीपेक्षा गरजा वाढवल्या ना, वाजवीपेक्षा गरजा वाढवल्या. हो, जेवण करणं गरजेचं आहे, पण जेवण केल्यानंतर पान सुपारी पाहिजेच का? पाणी पिणं तहान भागवण्यासाठी आहे, ती वरतोंडी नासक्या सडक्या फळांचा रस, काय गरज आहे त्याची? नसत्या उपाध्या वाढवत्या, नसत्या हाव वाढवल्या, मग काय हे करणार आहे? जाऊ द्या. तर असं आहे आपल्या. तर त्या राजाला उलट लटकवलं तिथं. म्हणजे आता आपण पाहतोय, तर आज सुद्धा म्हणजे त्या जुन्या लोकांना ते माहिती होतं. जुने लोक अजून म्हातारी माणसं नातवाला, आम्हाला आमचे आजोबा, आमचे आजी वगैरे दाखवायचे सप्तऋषीचं खटलं आहे, कुठलं काय असं दाखवायचे लहानपणी. तर आकाशामध्ये अजून सुद्धा तो याचा तारा, याचा हे लटकणारा हा जो आहे त्रिशंकूचा तारा, तो दिसतो अजून सुद्धा. शुकाचार्य सांगतात पतितो वा क्षीरा सेनेवतेनं स्तंभिता बलात, त्याला स्तंभानं याच्यात केलं. आता हा असा जो आहे, मग याला त्रिशंकू का म्हणतात? याला त्रिशंकू म्हणण्याचं कारण असं आहे, अशी कथा आहे. हा जो सत्यव्रत होता ना, या सत्यव्रताच्या जीवनात 3 दोष, महाभयंकर दोष घडले. आणि ते दोष सातत्याने घडल्यामुळे ते दोष त्याला नेहमी खिळ्यासारखे बोचत होते. कोणते दोष? एक तर त्याने वडिलांना खूप त्रास दिला,
वडिलांना त्रास झाला आणि दुसरा गुरुची गाय त्याच्याकडनं मेली. या सत्यव्रत राजाचा गुरुकुलामध्ये असताना गुरुची गाय मेली, हा दोष त्याच्याकडनं घडला. आणि प्रोक्षण न करता ह्या कुठल्याही वस्तू घेत असतात. म्हणजे कसं आहे, शास्त्राने धर्मशास्त्राने असं सांगितलं, कोणतीही वस्तूचा स्वीकार करत असताना त्याच्यावर पाणी प्रोक्षण करा, म्हणजे पवित्र करावं आणि त्याचा स्वीकार करावा. हा कुठलाच पदार्थ प्रोक्षण न करता त्याचा स्वीकार करत, त्याचं ग्रहण करत होता. आणि हे 3 दोष सत्यव्रत राजाला असे खिळ्यासारखी बोचत होते आणि म्हणून त्याला त्रिशंख म्हणत होते. हे अशी ही कथा आहे. आणि या त्रिशंखला राजा हे विश्वामित्राच्या नुसत्या शब्दाने, तो चांडाळाला बापाच्या शापाने, वडिलांच्या शापाने, त्रिबंधनाच्या शापाने काय झालेला होता, चांडाळ झालेला होता. पण त्यालाही विश्वामित्रांनी आपल्या तेजाने स्वर्गात पाठवलं होतं. हे सामर्थ्य कोणाचं आहे? विश्वामित्राचं नाही, विश्वामित्राच्या वाक्याचं, शब्दाचं. नाथ महाराज म्हणतात, आमच्या श्री गुरु जनार्दन स्वामींच्या आज्ञारूपी वाक्याचं शब्दांमुळे सामर्थ्य असं आहे की तेवी मी एका जनार्दन गुरुकृपा पूर्ण ज्ञानार्थ करिता. त्याप्रमाणे मी एका जनार्दन, त्याप्रमाणे जसा यांच्या वशिष्ठाच्या शब्दाने शाटी तापली, वशिष्ठाच्या आज्ञेने शाटी तापली. प्रभू रामचंद्राच्या दृष्टीने सागरात दगड तरले आणि विश्वामित्राच्या शब्दाच्या सामर्थ्याने कौलिकाला, म्हणजे या त्रिशंकूला, सत्यव्रत राजाला काय झालं, चांडाळ अवस्थेत असताना सुद्धा स्वर्गात प्राप्त झालं. त्याप्रमाणे आमचे जनार्दन स्वामीच्या मुळे गुरुकृपा पूर्ण, जनार्दन स्वामींची माझ्यावर पूर्ण गुरुकृपा झाली आणि त्यामुळे ज्ञानार्थ करिता, मी पूर्ण ज्ञानार्थ करता, म्हणजे मी पूर्ण ज्ञान वक्तृत्व, पूर्ण अशा प्रकारचं वक्तृत्व, मी जे बोलेल ते माझ्या मुखातून ज्ञानच निघायला लागलं. अशी आज्ञा कशामुळे झालं? हे गुरु आज्ञा. आणि गुरु आज्ञा कशामुळे? कृपेमुळे झाली. गुरुकृपेमध्ये एवढं सामर्थ्य. ज्ञानोबारायांनी या गुरुकृपेचं तोंड भरून वर्णन केलं. नाथ महाराजांनी सुद्धा खूप वर्णन केलेलं आहे. परंतु आता गंमत अशी झाली, आता रात्र झाली थोडी आणि सोंग झाले जास्त. आता रात्र मोठी असली, आता रात्रच मोठी आहे, परंतु आपल्या प्रवचनाकरता ही म्हण आहे, आपल्याला दिवस राहिले 2 आणि विचार राहिला व्यापक आणि चिंतनाचा. परंतु तो आपल्याला थोडक्यात एक चिंतन करायचं आणि गुरुकृपेचा विचार आपण मागे विस्तारानं केलेला आहे. त्यामध्ये प्रायः आपण मागे नाथ महाराजांच्या ओव्यांचा, एकनाथी भागवतांच्या ओव्यांचा गुरुकृपेमध्ये आपण विचार घेतला होता. आता आज आपण मुद्दाम फक्त ज्ञानोबारायांच्या शब्दात गुरुकृपेचं महत्त्व, महिमा, त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत. गुरुकृपा पूर्ण झाली का मनुष्याला ज्ञान, नुसतं ज्ञान नाही, पूर्ण ज्ञान अर्थरूपता गुरुकृपेनं प्राप्त होत असते. ज्ञानोबारांतर काय घडू शकणार नाही हो, गुरुकृपेनं काय घडू शकणार नाही. ज्ञानोबारायांनी पहिला विचार सांगितला 4थ्या अध्यायात. पूर्ण गुरुकृपा जर झाली तर जयाचेनी वाक्ये उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. ज्ञानोबारांचा जयाचेनी वाक्य उचिवडे, ज्याच्या वाक्यानेच काय होतं, झाले चित्त निधडे. निधडे शुद्ध, चित्त कसं झालं, शुद्ध झालं, निसंग झालं. आणि ब्रह्माचे निपाडे, कशाच्या प्रमाणे, पाडे म्हणजे प्रमाणे, सारखं ब्रह्म म्हणजे जसं शुद्ध ब्रह्म आहे, अपाप विद्धम, असं उपनिषदामध्ये ब्रह्माचं वर्णन आलं. कसं अशुद्धम अपाप विद्धम, ज्याला पापाचा, अशुद्धाचा काय स्पर्श नाही, अशा प्रकारचं जे शुद्ध ब्रह्म आहे, त्या शुद्ध ब्रह्माप्रमाणे चित्त वाक्य उजिवडे. या वाक्यामध्ये सद्गुरूच्या वाक्याने काय झालं, चित्त शुद्ध झालं आणि निशंक झालं. म्हणजे अंतकरणामध्ये संशय राहिला
नाही भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. उपनिषदानं सांगितलं, श्रुती माता सांगते की भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय, अंतकरणातले सर्वचे सर्व संशय मिटून जातात केव्हा? तस्मिन् दृष्टे परावरे, या श्रेष्ठच्या परमात्म्याचं आत्म्याचं दर्शन झालं की अंतकरणातल्या सर्वचे सर्व संशय मिटून जातात, संशय अंतकरणामध्ये राहत नाही, अशी अवस्था होते. आणि ही जयाचेनी वाक्य उजिवडे सद्गुरूच्या वाक्यानं होतं. ते वेळी आपण या संहिते ये अशेष ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. भगवान सांगतात की अर्जुना तू काय होशील? ते वेळी आपण पेया संहिते म्हणजे आपल्या सहित, आपल्या स्वरूपासहित ये अशेषही भूते, जगातली सर्वची सर्व जे भूत मात्र जे आहे, प्राणी मात्र आहे, हे काय समजतील? तर तू या ज्ञान यानं काय पाहिजे? माझ्या स्वरूपी अखंडीचे देखसी तू. अखंड मध्ये माझ्या स्वरूपामध्ये हे सर्व भूतमात्र तुला दिसतील. म्हणजे सर्वत्र माझं काय दर्शन होईल? तुला माझंच दर्शन होईल. सर्व भूतही तुला कसे दिसतील? जब तुला परमात्मा स्वरूपच देतील. ऐसा ज्याचा अनुभव सत्यदेव विश्वदेव सत्यत्वे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हरीची या दासा हरी नाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. ही अवस्था कशा जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. ही भावना कशामुळे होईल? ही अवस्था जयाची वाक्ये उजिवडे, श्री गुरूंच्या वाक्याने ही अवस्था प्राप्त होईल. आणि मग ज्ञानवर आणतात ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल तै मोह अंधकारू जाईल जई गुरुकृपा होईल पार्थागा. ज्ञानोबा म्हणतात, भगवान म्हणतात की पार्था, अर्जुना, हे पृथ्वीच्या मुला अर्जुना, काय होईल? असं जर ज्ञान झालं, असं म्हणजे व्यापकत्वाचं ज्ञान, ब्रह्म व्यापक आहे आणि ते ब्रह्म मीच आहे, असं व्यापकत्वाचं त्यांच्या गुरु शब्दाने ज्ञान झालं की अंतकरणातला मोहाचा अंधकार जो आहे तो काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. हे केव्हा घडेल? हे सर्वच सर्व गुरुकृपा होईल. जई गुरुकृपा होईल, गुरुची कृपा झाली का एवढं ज्ञान, व्यापक ज्ञान, यथार्थ ज्ञान अंतकरणामध्ये प्रगट होतं. हे गुरुकृपेचं सामर्थ्य आहे. पूर्ण गुरुकृपेचं फलित हे अजून नाथ म्हणतात, जे दिठी न पावी जे दिठी विन देखी जरी अतिंद्रिय लाही जे ज्ञान बळ. ज्ञानाच्या बळानं जे दिठीनं दावे पाहिजे, जे दृष्टीस पडत नाही, जे अदृश्य रूपात आहे, ते अदृश्य रूपातलं असणारं दिठी विन देखीजे, दृष्टी नसताना सुद्धा त्याचं दर्शन होते. जे अतिंद्रिय लाहीजे, अतिंद्रिय इंद्रियातीत असणार. परमात्मा तत्व कसं आहे? इंद्रियातीत आहे, दृष्टीतीत आहे. आणि म्हणून ते असं असणारं पण ज्ञानबळ, ते कशामुळे? ज्ञानबळ, ज्ञानाच्या सामर्थ्याने. ना तरी धातुवादही न जोडे. दृष्टांत देतात ज्ञानोबर आहे, ना तरी धातुवादही न जोडे तै लोहाची पंधरे सापडे. लोहीची पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे परिसू हाता किंवा हाती. ज्ञानोबाराय म्हणतात की अर्जुना, हे कसं होईल माहिती काय? ना तरी धातुवादही न जोडे. धातू आहे, एखादा धातू आहे आणि त्या धातामध्ये जई लोहीची पंधरे सापडे. लोखंडात सोनं सापडते काय? नाही, पण त्या लोखंडाचं सोनं, लोखंडामध्येच सोनं तयार होतं. कशामुळे? जरी दैवयोगे चढे परिसू हाता. दैवयोगाने परिस सापडला आणि तो लोखंडाला लावला तर लोखंडाचंच काय होतं? सोनं होतं. त्याप्रमाणे
गुरुकृपा जर झाली ना तर त्या गुरुकृपेचा महिमा असा आहे की गुरुकृपेनं पूर्ण गुरुकृपेने तरी करिता त्याने सर्वचे सर्व काम सहज होऊन जातात. ज्ञानोबाराय अनुभव सांगतात, तैसी गुरु कृपा होई तरी करिता काम आपुनोही मनोनी ते अपार मातिलाही ज्ञानदेव म्हणे. 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय. तैसी गुरुकृपा होय, त्याप्रमाणे जसं परीस दैव योगाने भेटला तर लोखंडामध्येच सोनं तयार होतं, तशी गुरुकृपा झाली तर तरी काय आपण हे करिता. मग आपलं स्वरूप आपल्याला आपलं काम होणार नाही. गुरुकृपा जर झाली तर होणार आहे. म्हणून अपार माती आहे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानोबा म्हणतात माझा विश्वास आहे आणि ते मला हे जे एवढं घडते ज्ञानेश्वरी चिंतन हे मला कशामुळे घडतंय? गुरुकृपेमुळे. ज्ञानोबांनी 18व्या अध्यायात पुन्हा गुरुकृपेचं अजून भरपूर चिंतन केलेलं आहे. आपल्याला पोषक तेवढं थोडं चिंतन घेतलं मी. तेव्हा अबोध मातृ माझे तो तव तया कृपा नासे तेव्हा अबोध मात्र असे तो तव कृपतया कृपा नासे तेथ निशिसवे जैसे अंधारे जाय. जसं तेव्हा अबोध मात्र असे, जिथं अबोध मात्र म्हणजे जिथं नुसतं ज्ञान आहे. अबोध म्हणजे नुसतं ज्ञान म्हणजे अज्ञान आहे. तव तया कृपा नाशे, ते सद्गुरूंच्या कृपेने त्याचा काय होतो? नाश होतो. जेत निशी सवे जैसे अंधार जाय. ज्याप्रमाणे अंधार रात्र संपली म्हणजे अंधार पडून जातो, त्याप्रमाणे तैसी अबोधाची एकुसी कर्म करता कार्य ऐसी त्रिपुटी असे तै जैसी गाभीनी मारिली. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे या ग्रंथाचा याचा विचार होतो. पुढच्या 2-3 ओव्याचा विचार आहे आपल्याला. तो विचार गुरुकृपेने जसं रात्र संपली का अंधार निघून जातो, त्याप्रमाणे तैसी अबोधाची एकुशी कर्म करता कार्य ऐसी. त्या अबोधामध्येच अज्ञानामध्ये कर्म करता आणि कार्य ही जी त्रिपुटी आहे त्यामध्ये असतेच लपलेली असते. म्हणजे अंधार जर म्हटला तर गोम, विंचू, सर्प हे कुठं असतात? अंधारात. उजेडात येतात का? नाही. आणि उजेड जर झाला तर हे कसे तुर 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 पडून जातात. सर तो नजर ठरत नाही. लाईट लागला की हे पडून जातात उजेड झाला की. त्याप्रमाणे कर्म करता आणि कार्य ही जी त्रिपुटी आहे, गुरुकृपेचा ज्ञानाचा प्रकाश झाला की अज्ञानाच्या अंधारातले जर राहणारे हे गुरुकृपेच्या कृपेतून ज्ञानाचा प्रकाश झाला की हे नजर ठरत नाही असे निघून जातात. अशा प्रकारचे कशाप्रमाणे तर त्रिपुटी असे ते जैसे गाभिनी मारली. गाभिनी शब्द असा आहे गर्भिणी. गाभिनी हा शब्द मला वाटतं आपल्याकडचा आहे, आपल्या परिसरातला. आपल्याकडं मग काय म्हणतात? गाय गाभण आहे म्हणे, म्हणजे गाभण आहे. तसं हा आपल्याकडचा शब्द. कारण ज्ञानोबराने 56 भाषेचा केलासे गौरव हवार्ण विनाव वारिले. 56 भाषांचा गौरव केलेला आहे ज्ञानोबरांनी. त्यामध्ये आपली ही वैदर्भी भाषा ज्ञानोबरांनी वापरली. गाभिनी, ती गर्भिणी असणारी एखादी हे मारली का तिच्या गर्भाला स्वतंत्र मारावं लागते का? तिच्या गर्भ आपोआप मरून जातो. त्याप्रमाणे अंधाराच्या पोटात अज्ञानाच्या पोटात असणारं कर्म करता आणि कार्य ही त्रिपुटी आपोआप संपून जाते. आणि ती अज्ञान कशाने जाते? ज्ञानाने जाते. आणि ते ज्ञान कशामुळे होते? गुरुकृपेने. आणि गुरुकृपेमुळे ते होतं. आणि हे गुरुकृपेचं सामर्थ्य आहे. नाथ महाराज म्हणतात हीच ती पूर्ण गुरुकृपेचा ज्ञानार्थ करिता, त्या गुरुकृपेने
हा जो करता जो झालो मी आता हे ज्ञानार्थ मी त्या कृपेनेच मी करता झालो. आणि एरवी तरी गुरुकृपेशिवाय घडत नाही. गुरुशिवाय आपल्याला हे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. त्याप्रमाणे आणि ज्ञाननाथ महाराज म्हणतात नवल आज्ञेची सामर्थ्यता मी करून घे जरी ग्रंथा तो ग्रंथार्थ मज आतवता बळीची ज्ञानार्थ दाटो निदावी. ज्ञानोबा म्हणतात नाथ महाराज म्हणतात की या गुरु आज्ञेची नवलाची सामर्थ्यता आहे. बुवा एवढं आश्चर्य आहे, एवढं सामर्थ्य आहे कशामध्ये? या गुरुकृपेमध्ये की मी करून रिघे जरी ग्रंथा. गुरूंनी मला आज्ञा केली की ग्रंथ कर, पण आता मी म्हणलो माझा काय अधिकार आहे? आपण सामान्य माणसं आपल्याला काय जमणार आहे? पण आज्ञा केली, मी थोडा त्याच्याकडं असं कानाडोळा केल्यासारखं केलं. पण गुरु आज्ञा अशी प्रबल होती. त्या गुरु आज्ञेचं सामर्थ्य असं होतं की मी नाही म्हटलं ग्रंथ करायला, मनात ठरवला आपला अधिकार नाही. कुठं अधिकार नसताना करणं म्हणजे योग्य नाही. जाणते माणसं हसतील आपल्याला. म्हणून एवढ्या करता जसं तुकोबरांतात मजते हासतील संत जीही देखिले ती मूर्ती म्हणत म्हणून उद्वेगले चित्त आहाच भक्त ऐसा दे दिसे ध्यानिम्या आराध्यावे ती कैसे ध्यानिम्या आराध्यावे की कैसे. मग दादा ध्यान मी कसं करावं? म्हणून मला ते संत असतील जाणते माणसं, म्हणून मी काय म्हटलं जाऊ द्या, गुरूंनी केलं त्यांचे ते समर्थ आहे, आपल्याला पण आपला अधिकार कमी. मी त्याच्याकडे कानाडोळा करायला लागलो. जरी मी करून रिघे जरी ग्रंथा, मी म्हटलं जाऊ द्या, पण तो ग्रंथार्थ मज आतवता. त्या गुरु आज्ञेचं सामर्थ्य असं की त्या ग्रंथाचा अर्थ बळीच ज्ञानार्थ दाटवून द्यावी. माझ्या मनामध्ये मी काही करायला लागलो की माझ्या मनात त्या ग्रंथाचाच अर्थ यायचा. त्या ग्रंथ मी ऐकलेलं होतं, त्यात गुरुकृपेचं संपुट लागलं, इंजन लागलं. आणि त्याच्यामुळे गुरुकृपेच्या सामर्थ्यामुळे त्या गुरु आज्ञेमुळे त्या आज्ञेच्या सामर्थ्यामुळे ग्रंथार्थ मज आतवता. त्या ग्रंथाचा जो अर्थ आहे तो अर्थ माझ्या आतच भरला मनामध्ये. मग मनी वसे ते स्वप्नात सुद्धा पुढे विचारतो सांगितलेला नाथ महाराजांनी. याचा विचार आहे पुढे, म्हणजे माझ्या मनामध्ये तोच अर्थ आहे, बळीच ज्ञानार्थ दाटून द्यावी. तोच अर्थ मला खच्चून मनामध्ये तेच भरलं. आता माणसाच्या मनात जे आहे तेच त्याचे विचार होतात. जसा माणसाचं मन असेल तसे माणसाचे विचार आणि तसाच माणसाचा काय होतो आचार असतो. सात्विक राजस वृत्तीचा असेल तर राजसी वृत्तीने तो राजकारणातच जाईल. तो परमार्थात आला तरी राजकारणच करेल, परमार्थात आला तरी प्रतिष्ठाच मागेल, परमार्थात आला तरी पैशाच्याच मागे लागेल, परमार्थात आला तरी संसारच स्थापेल. रजोगुणी मनुष्य. तामसाचं तर सोडूनच द्या. तामस वृत्तीचा सात्विक वृत्तीचा मनुष्य सात्विक वृत्तीने वागणार असं त्या वृत्तीवर याच्यात. आणि श्रीगुरूंच्या आज्ञेचं सामर्थ्य असं की या ग्रंथाचा अर्थच माझ्या मनामध्ये ठसवून टाकला. आणि तो ठसवल्यामुळे याचं नवल असं झालं की बळेच ज्ञानार्थ दाटून द्यावे. आणि त्यामुळे मला तो अर्थ सतत माझ्या दृष्टीसमोर माझ्या मनासमोर विचारात तोच अर्थ यायचा. हे सांडोनी या ग्रंथ कथन मज कर्मांतरी रिगता जान त्या कर्मा माझी गुह्य ज्ञान ग्रंथार्थ पूर्ण प्रगटे स्वयी. नाथ महाराज म्हणतात की या ग्रंथाचं असे सांडोनी ग्रंथ कथन. मी विचार केला, म्हटलं जाऊ द्या काय करायचं, या ग्रंथाचंच प्रवचन सुद्धा करायला नको असं ठरवलं होतं. पण हे सोडून दिलं. मज कर्मांतरी म्हटलं जाऊ द्या, दुसरं काहीतरी करत बसू आपण. चिंतन याच्यात दुसरं काहीतरी कर्मांतरे रिघता जाण, दुसरं कार्य करण्यासाठी निघालो. पण काय झालं बघ, दुसरं कर्म करायला निघालो, पण गुरु आज्ञेचं सामर्थ्य आणि त्याच्यामुळे माझ्या कर्मांतरामध्ये त्या कर्मा माझी गुह्य ज्ञान
जे कर्म करायला लागलं त्या कर्मामध्ये सुद्धा ज्ञानच नाही द्यायला. कर्मांतर शब्दाचा अर्थ तसा जर पाहिला तर कर्मांतर ही उत्तर क्रियेचं कर्मांतर असतं. उत्तर क्रिया म्हणजे मनुष्य मेल्यानंतर जे कर्मांतर जे करतात उत्तर क्रियाचे कर्मकांडातला विषय ते त्याला कर्मांतर म्हणतात. किंवा कर्म आणि दुसरं कर्म असा एक अर्थ त्याच्यातला घ्यावा. मुळातला असा कर्मांतराचा. तर कर्म आणि दुसरं कर्म मी करायला लागलो तर त्या कर्मामध्ये सुद्धा गुह्य ज्ञान हे ज्ञान सर्व चतुश्लोकी भागवतच डोळ्यासमोर यायचं केव्हाही. आणि ग्रंथार्थ पूर्ण प्रगटे स्वये, या ग्रंथाचा अर्थ असा समोर जसा मूर्ती रूपाने माझ्या समोर उभा राहायचा. जसे चंद्रबुवा ब्राह्मण, चंद्र नावाचे ब्राह्मण बुवा आपल्या समोर ग्रंथच सांगत आहे, असंच व्हायला लागेल. असंच समोर तो अर्थच आमच्या समोर यायला लागला. ग्रंथाचा अर्थ जो आहे तो अर्थच अर्थरूपाने म्हणजे रूप धारण करून आमच्या समोर प्रगट व्हायला लागला. काय करा अशी अवस्था नाथ महाराज म्हणतात होते. तर गुरु आज्ञा अत्यंत लाठी, ग्रंथार्थ खेळे माझे दृष्टी, आज्ञेने पुरविली पाठी, फाकट गोष्टी माझी ज्ञान. नाथ महाराज म्हणतात की गुरु कृपा, गुरु आज्ञा अत्यंत लाठी. लाठी शब्दाचा अर्थ दाटुंगी म्हणजे दांडगी म्हणतात. दांडगी. अरे बापा, त्या माणसाचं दांडगा पहिलवान, त्याच्यासारखा पहिलवान दुसरा नाही. ती बाई एरियात नाव घेत नाही कोणी त्याचं. दांडगी बाई आहे. 10 माणसं आले तरी भीत नाही. दांडगी शक्ती आहे त्याच्याजवळ. म्हणजे ताकदवान आणि अशी सामर्थ्य त्याच्याकडे आहे. अशी गुरु आज्ञा अत्यंत लाठी, अशी दांडगी आहे गुरु आज्ञा. या गुरु आज्ञेमध्ये एवढंच सामर्थ्य आहे. ग्रंथ खेळे माझी दृष्टी, माझ्या नजरेसमोरच हा ग्रंथ खेळायला लागला. मी दुसरं वाचायला लागलो तर त्या दुसऱ्या वाचामध्ये हा चतुश्लोकी भागवतच ग्रंथ माझ्या समोर यायला लागला. सर्व म्हणजे दुसरं काही करायला गेलो तरीही सुद्धा माझ्या नजर समोर हा चतुश्लोकी भागवत हाच ग्रंथ माझ्या समोर यायला लागला. आणि आज्ञेने पुरविली माझी पाठी. हिनं तर बा माझा पाठीच पुरवली बा. म्हणजे काय म्हणतात, पिछाच सोडला नाही. हे एवढा पिछा, जसं काही काय म्हणतात बा, या दुःखानं असा पिछा घेतला. एक मनुष्य असा गावामध्ये आला आणि नौखा मनुष्य. आता काय असतं, काय काही याचं, गाडीतून उतरला आणि गाडीतून उतरला तसं याच्याजवळ स्टँडवर 2 कुत्रे बसलेले होते. तो नेहमी येत होता पण तो गाडीतून उतरला. त्या दिवशी काय झालं, कुत्रे जा भुंकरून याच्या पाठीमागे लागले. हे घाबरलं ना, जा पळत सोयऱ्याच्या घरी गेलो तर धावत पळत गेला. हा दगड उचलायचा तर चौथडून मागे यायचे. हा दगड उचलला मागे लागला की चौथड हाड म्हटलं की ते त्याच्यापेक्षा जोरात जवळ यायचे. असा घाबरत धापा ताकत सोयऱ्याच्या घरी गेला. आणि त्याचं हो काय झालं काय, तुमचं घर आलं तरी त्या कुत्र्यानं आमची पाठ सोडली नाही बुवा. हाड म्हटलं तरी हाड जायना. दगड उचलला मारला तरी ते जायच ना. काय झालं, पाठ पुरवली आहे ना कोण, कुत्र्यानं. तसं जसं होतं किंवा एखादा असा पाठी लागला तो मनुष्य. आम्ही खूप समजून सांगितलं त्याला. तो म्हणते नाही, तुम्हीच पाहिजे. काय, तुम्हीच आम्हाला पाहिजे, दुसरं कोणी नको. असे पाठ पुरवली बुवा त्यांनी. तसं नाथ महाराज म्हणतात की आज्ञेने पुरविली पाठी. गुरुची आज्ञा, अशी गुरु आज्ञा अशी पाठी लागायला पाहिजे. काही यायची दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे गुरुची आज्ञा. आणि त्यामध्ये अशी लाठी गुरुची आज्ञा होऊन केव्हा आपण या सेवेला अशी सेवा घडेल. याच्यात गुरु आज्ञा अशी नाथ महाराज म्हणतात की 3 लाठी पुरवली. आणि मग मी त्याकडे कानाडोळा करून
उद्या काय आता ग्रंथ चिंतन करायचं नाही, काहीच नाही, नुसत्या गप्पा मारायला लागलो. फाकट गप्पा, फाकट शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्या भाषेत पानसट. पानसट असं नाथ महाराज मारणार नाही, पण ती एक बोली भाषा आहे अशा की फोलकट. काय फलकट गोष्टी, अशा फलकट गोष्टी की किती हे केलं तरी त्याच्यातून काही निघणार नाही, अशी एक गोष्ट वैकुंठवासी गुरुवर्य यादव महाराज भाऊसाहेब सांगायचे. एका मिनिटात भुसाळच्या स्टँडवर भुसाळच्या रेल्वे स्टेशनवर बसला, नाशिकला जायचं, आणि त्याच्या शेजारी एक अगोदरच बसलेला एक मनुष्य गाडीत बसलेला होता. तो नागपूरहून येत होता आणि हा बसला भुसाळून. आता गाडीमध्ये प्रवासामध्ये माणसं बसले की गपचूप राहतात का? चालू सुरू झालं, त्यानं काढली तंबाखू. हा म्हणे का हो तुमच्याकडे आहे काय? काय तंबाखू चुना? हा म्हणे आहे ना, बऱ्याच लोकांना लावला आतापर्यंत. तुम्हाला माहिती का? त्याने दिला. आता याची तंबाखून त्याचा गप्पा. का हो तुमच्या नागपूरला काय विशेष आहे? म्हणे आहे ना. काय? आमच्या नागपूरला एवढं मोठं मेथीचं झाड आहे म्हणे. एवढं मोठं मेथीचं झाड आहे आमच्या नागपूरला की पंचाली उभ्या केल्या. एवढं मेथीचं झाड. हो, आता हा सांगला, याला वाटलं चांगला गप्पोल शंक दिसतो म्हणे. मग हा का हो तुमच्या भुसाळमध्ये काय गेल्या 6 महिन्यापासून काम चालू म्हणे कढईचं. कढई तयार करणं चालू आहे म्हणे. एवढे 600 कामगार आहे. 6 महिन्यापासून चालू आहे. 600 कामगार काम करू राहिले. या टोकावरचा हाणलेला दणका त्या टोकावर ऐकू येत नाही, दुसऱ्या बाजूला ऐकू येत नाही. तू म्हणे का हो कशासाठी एवढी कढई? तुमची मेथीची भाजी शिजवायला. तुम्ही सांगा यातून काही निघणार आहे का? 2 मूर्ख लोक वट्यावर बसले, त्याच्या वट्याच्या रामभाऊ या गाढवाच्या अंगावर किती केस असतील हो? मोजले तर यांना काय भेटणार आहे? कशासाठी? एक म्हणला की जाऊ दे, कावड्याच्या तोंडात किती दात असतील? काय अर्थ भेटणार आहे? अशा निष्फळ गोष्टी करायला लागलो. तरी सुद्धा या गुरु आज्ञेनं माझी पाठ अशी पुरवली, गुरु आज्ञेचं सामर्थ्य अशी हात धुवून माझ्या पाठीमागे लागली गुरु कृपा, की त्या फाकट गोष्टी ही ज्ञान लागलं तर त्यामध्ये सुद्धा ज्ञान प्रगट व्हायला लागलं. अशा प्रकारची ही गुरु कृपा सामर्थ्य आहे. नित्य कर्म करिता जाण, ग्रंथीचे दिसे गुह्य ज्ञान, मागे घालोनी संध्या स्नान, ग्रंथार्थ पूर्ण प्रगटे पुढा. नाथ महाराज म्हणतात, मी नुसता ओवीचा अर्थ सांगतो, याचा घेऊन टाक. नित्य करिता कर्म करिता जाण. नित्य कर्म करायला लागलो मी, म्हणजे स्नान आहे, प्रातःविधी स्नान आहे, संध्या आहे, आणि ते करायला लागलो. तर ते करता करता काय झालं, त्या संध्या कर्मामध्ये नित्य कर्मामध्ये सुद्धा मला तीच दिसायला लागलं. काय? ग्रंथार्थ पूर्ण प्रगट दिसे. हा ग्रंथच पुढे ग्रंथीचे दिसे गुह्य ज्ञान. या ग्रंथाचाच विचार माझ्या मनामध्ये गुह्य ज्ञान दिसायला लागलं. मागे घालून या संध्या स्नान, ग्रंथार्थ पूर्ण प्रगट पुढे. मी संध्येला बसलो तर माझ्या समोर ते संध्येचे पात्र, संध्या पात्र दिसत नव्हते. फुलं पंचारती ताट ते दिसत नव्हतं, संध्या पात्र दिसत नव्हते. काय दिसत होते? ग्रंथ और ग्रंथार्थ. काय? ग्रंथार्थ पूर्ण प्रगटे पुढा. व त्या ग्रंथाचे ते अर्थरूपच तोच माझ्या समोर प्रगट दिसत आहे. संध्या पात्र दिसत ना, संध्येचे मंत्र आठवतच ना, नुसते दिसत होते. काय? मला या ग्रंथाचे, या म्हणजे चतुश्लोकी भागवताचा अर्थच दिसत होते. एवढी या गुरु आज्ञेनं माझी पाठ पुरवली. आणि एवढंच नाही, याची एवढंच सामर्थ्य होतं. महाराज किती सामर्थ्य होतं सांगितलं असतं, पण आजची वेळ झाली.
त्याचा विचार किती सामर्थ्य या गुरु आज्ञेमध्ये आहे, किती ज्ञान, किती या गुरु आज्ञेनं माझी पाठ पुरवली आणि काय काय अवस्था या गुरु आज्ञेनं माझी ज्ञानामध्ये चतुश्लोकी भागवताच्या अर्थामध्ये प्रवृत्त केली, याचा विचार पुन्हा नाथ महाराज सांगणार आहे की स्वप्न जागृती, स्वप्नात झोपेत सुद्धा माझ्या पाठीमागे लागले. कसे पाठीमागे लागले त्याचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. म्हणून झालेली आजची सेवा श्री गुरूंच्या आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वर चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. उद्या आपली जवळजवळ समारोपाची आणि परवा दिवशी निवड नावाला आपल्याला थोडी चिंतन सेवा करायची आहे. तर उद्याच्या दिवशी आपण या गुरु आज्ञेचं सामर्थ्य आपण पुन्हा पाहणार आहोत. उद्याच्या दिवशी नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबा आणि आई साहेबांचं भजन करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी, एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्र जननी मुक्ताबाई, जगत्र जननी मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, दासा ठाव द्यावा पायी, दासा ठाव द्यावा पायी, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी, एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु जय, मुकुंद महाराज, महाराज की सद्गुरु जय. सखाराम महाराज, जय